अल्टिमेटमची भाषा कोणी वापरू नये. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं आमदार अर्जुनराव खोतकर यांना जोरदार प्रत्युत्तर. जालना शहर महापालिका निवडणुकीत आपण भाजपाचे निवडणूक प्रमुख आहोत. आपल्याकडे शिवसेनेकडून युती करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे खोतकरांनी अल्टिमेटमची भाषा करू नये असा गर्भित इशारा भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेला दिला आहे. भारतीय जनता पार्टीने मला निवडणूक प्रमुख केला. मला आतापर्यंत कोणी तसा प्रस्ताव दिलेला नाही. तरी आम्ही स्वतः भास्कर आंबेकरांना निरोप दिला. आमचे मित्र राजेश राऊत यांनी सांगितलं की तुम्ही बसा. तसं प्रिलिमिनरी मीटिंग तारीख झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की एकदा आमचा इंटरव्ह्यू होऊ द्या. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमचे वार्ड, जिथे आमचं प्रबल वार्ड आहे, जिथे आमचे 4 नगरसेवक आहे, जिथे 3 नगरसेवक आहे, जिथे 2 नगरसेवक आहे, बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि माझ्या प्रवेशमुळे जे आमच्याकडे सध्या 36पेक्षा जास्त नगरसेवक रनिंग आमच्याकडे आहे. त्यासाठी आम्हाला एक वर्कआउट करावं लागतात आणि त्यासाठी आज आम्ही बसणार आहे पार्टीचे वरिष्ठ लोक. आणि त्याच्यानंतर आम्ही पार्टी हायकमांडकडं पण आम्ही त्यांना निरोप देणार आहे. तसा निरोप तर आलेले आहे. सन्मान्य बावनकुळे साहेबांचा निरोप होता काल. आपले पंकज भोईर जे आम्ही युवक काँग्रेसमध्ये असताना आम्ही सोबतच काम केलं, मी त्यांनाही भेटलो होतो. युतीच्या मूडमध्ये आहे. पण 2-3 अडचण अशी आहे. सर्वात मोठी अडचण अशी आहे की अमोल धानुरे म्हणून आमचा एक ब्लॉक कमिटीचा इथला अध्यक्ष आहे, जिथं आम्ही राहतो, त्याला शिवसेनाच्या तत्कथित लोकप्रतिनिधीने तुझ्यावर मी मोक्का टाकू अशी भाषा केलेली आहे. ते कितीपर्यंत योग्य आहे? त्याची तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे केली. मी स्पष्ट सांगतो, माझा स्वभाव असा नाही आहे. तुम्ही एकीकडे युतीची भाषा करताना आणि आमच्या लोकांना धम देतात, तुला मोक्का टाकतो, तुला असं, हे बरोबर नाही. मी काल भास्कर आंबेकरला बोलण्याचा प्रयत्न केला, ते अवेलेबल नव्हते. पण गणेश राऊतला मी बोललो, अरे अशा जर धमक्या देत असेल तरी ठीक नाही ना. आपण एकतर युतीसाठी बसणार, मग असं लहान लहान गोष्टी मग एक दुधात मीठचा खडा पडल्यासारखं होईल. आणि मी त्या नेता लोकांना समजून सांगा, थोडा आपल्याला युती करायची असेल तर दमदाटी किंवा अल्टिमेटमसारखी गोष्ट करायची नाही. प्रस्ताव तुम्ही कोणाला पाठवलं, माझ्याकडे तर प्रस्ताव आला नाही. कारण मी निवडणूक प्रमुख मी आहे. आमचे सिनियर दानवे साहेब ते प्रभारी आहे, लोणीकर साहेब आहे, कुचे साहेब आहे, भास्कर आबा आहे. आम्ही सर्व निर्णय घेणार. आणि ठीक आहे, माझ्या तुमचं जमत नाही, हरकत नाही. तुम्ही पण, आम्ही आज आमच्याकडून काय होणार आम्ही त्यांना बोलणार आहे. मी स्वतः आंबेकरला बोलणार, बाकी मी दुसऱ्याला बोलणार नाही. आणि त्याला कोणाला बोलायचं असेल तर या मला सोडून कोणाला बोलायचं ते बोलू शकतात. साधारण कधीपर्यंत याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे? कारण आज दुसरा दिवस नामनिर्देशन दाखल करण्याचा. हे बघा, लास्ट डेट 30पर्यंत, बरोबर. आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे. होऊ शकतो उद्या आम्ही बसू शकतो त्यांच्यासोबत. आणि काय असतात, युती एकीकडं करायची असेल तर मग घट्ट करा. आमच्याकडे सर्व पर्याय उभा आहे असं बोलायचं नसतं. एक दुसरा, RPI पण आहे, अजितदादांचा गट पण आहे. यांना पण आम्हाला बोलावं लागेल ना. असं नाही की फक्त शिवसेनाला नाही, हे सर्वांना बसून आम्हाला करावं आहे. आणि त्यानुसार आम्ही करणार. युतीचा फॉर्म्युला कसा असेल? युती झाली तर महापौराचा दावेदार कोण आहे? तर महापौरचा दावेदार त्याने अगोदर डिक्लेअर केला. आता मी त्यांनाही म्हटलो की तुम्ही बोला की हा आमचा एक जुमला होता, आम्ही मग विसरून जाऊ त्यात. आणि रिझर्वेशन सुटल्यानंतर बघा, कोणी महापौरचं नाव घोषित करत नाही. आम्ही एक फॉर्मॅट दिलं की तुमचे जास्त आले तो महापौर तुमचा, आमचे जास्त आले तर आमचा. पण त्यांचा एक इतिहास आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि भाजपच्या जेव्हा युती होती जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला, या सेनाच्या लोकांनी काय केले,